आता महापुराच्या समस्येवर कायमचा तोडगा. 3200 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी. आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम म्हणजेच MRDP राबवण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. 7 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आली. हा प्रकल्प एकूण 3200 कोटी रुपयांचा असून यामध्ये जागतिक बँकेचा मोठा वाटा आहे. जागतिक बँक 2240 कोटींचे अर्थसहाय्य देणार असून राज्य सरकार 960 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी माहिती SP न्यूजला दिली. या कार्यक्रमाअंतर्गत आपत्तीग्रस्त नागरिकांना गृहकर्जात सवलत दिली जाईल. तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी MSME विशेष विमा सुरक्षा आणि कर्ज सवलत उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी शहरांमधील पुराच्या पाण्याचा वेगाने निचरा होण्यासाठी विशेष मास्टर प्लॅन तयार केला जाईल. कृष्णा नदीच्या खोऱ्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडेही राबवले जाणार आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी माहिती दिली की या प्रकल्पामुळे हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी राज्याची क्षमता वाढणार आहे. विशेष म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठी खासगी भांडवलाचाही वापर केला जाणार असून जागतिक बँकेकडून अतिरिक्त 165 कोटींचा निधी यासाठी मिळणार आहे. अशाच नवीन माहितीसाठी ऐकत आणि पाहत रहा SP न्यूज चॅनल. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.